हेल्दी लाईफस्टाईल टिप्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. किचन टिप्स 1. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालू शकता. याशिवाय मेथीची भाजी शिजवताना त्यामध्ये थोडीशी साखर घाला म्हणजे भाजी कडू लागणार नाही. किचन टिप्स 2. ज्वारीची भाकरी करत असताना ती मोडत असेल तर पिठामध्ये थोडे उकळलेले पाणी घातले तर तुमची भाकरी मोडणार नाही आणि तुटणारही नाही. एकदा नक्की करून बघा. टिप्स नंबर 3. आपण कोणतीही वडी कट करत असताना वडी सारखी तुटत राहते. त्याकरता तुम्ही सुरीला मधून पाण्याचा हात लावून पुसून घ्या म्हणजे तुमच्या वड्या छान कट करून निघतील. टिप्स नंबर 4. पनीरची भाजी घट्टसर होण्यासाठी त्यामध्ये टॅमॅटोची प्युरी, काजू आणि मगजबी 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट करून घातली तर भाजी घट्टसरही होते आणि चवीलाही स्वादिष्ट होते. टिप्स नंबर 5. इडलीचे डोशाचे पीठ शिल्लक राहिल्यास ते आंबट होऊ नये याकरता त्यामध्ये 2 किंवा 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरचीमुळे डोशाचे पीठ जास्त आंबट होत नाही. टिप्स नंबर 6. बटाट्याचे पराठे बनवत असाल तर सारणामध्ये थोडीशी कसुरी मेथी नक्की टाका. यामुळे पराठे खूप छान चविष्ट होतात. टिप्स नंबर 7. पनीरच्या भाजीतही तुम्ही कसुरी मेथी वापरली तर पनीरची भाजी अजून स्वादिष्ट लागते. टिप्स नंबर 8. भेंडीची भाजी चिकट होऊ नये त्याकरता त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालू शकता. त्यामुळे भेंडी चिकट बनत नाही आणि मोकळी होते. टिप्स नंबर 9. कोथिंबीर जर सुकून जात असेल तर कोथिंबीरीचे देठ थोडा वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजीतवानी होईल. टिप्स नंबर 10. टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्ही थोडेसे मीठ टाकले. नंतर मग टोमॅटोचे साल पटकन निघते आणि तुम्ही त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजी, ग्रेव्ही, ज्यूससाठीही करू शकता. अजून आपल्या चॅनलला